अब इतनी बड़ी गर्दी किसके लिए हो गई है गाईज, अरे बाप रे. तर सांगतो तुम्हाला हे पण गर्दी कुठं चालली आता यात्रा झाल्या तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मित्र झालं होतं आमचं जेवण वगैरे आणि इथं ठेवलेले होते त्यांनी जागोजागी पाण्याचे टँकर. इथं आलो होतो आम्ही तिघं पण पाणी पिण्यासाठी. पाणी वगैरे पिलं. मग जायचं होतं आपल्याला घरी, कारण आमचा पूर्ण दिवस गेला होता. 3-4 घंटे झाले होते आम्ही आलेलो होतो इथं. आणि मित्र जमाल बाबाची सिरीज कशी वाटली तुम्हाला यात्रेची कमेंट करून नक्की सांगा. मग काय आम्ही चाललो होतो घरी. बसलो मग आम्ही आमच्या गाडीवर आणि आता आम्हाला डायरेक्ट नॉनस्टॉप जायचं होतं खानापूरला. तिची पण यात्रा होती. मग निघलो आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट घरी जाण्यासाठी. आणि रस्त्यानं इतकी गर्दी झाली होती, कारण पूर्ण रस्त्यानं घरी जाणारच होते, कारण परत येणारं कोणीच नव्हतं तिकडून. मग आम्ही पण बसलो आमच्या गाडीवर आणि रस्त्यानंच होतो. तर ट्रॅफिक इतकी झाली होती खतरनाक, कारण वन वेच होता हा जाण्यासाठी. मग काय आम्ही पण गेलो आरामात ट्रॅफिक क्रॉस करत करत. मग लागला आम्हाला फायनली रस्ता एकदम चांगलावाला थोडा. आणि मग आलो होतो फायनली आम्ही रोडवर लागली आमची गाडी. सन झाली एकदम, सगळ्या गाड्याच्या पुढे आलो आम्ही आणि निघलो मग आम्ही आमच्या घराच्या रस्त्यानं. रस्त्याचा व्ह्यू पाहून तर असं वाटत होता की इथंच थांबा, कारण मस्त एकदम सनसेट पण होत होता आणि व्ह्यू पण चांगला झालेला होता. आणि निघलोर भाऊ मग आम्ही गाणे ऐकत ऐकत घराच्या रस्त्यानं. आणि हे एक ते रहस्यमय जागा आहे मित्र. या रहस्यमय जागेचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील, इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झालेला आहे. हीच आहे ती जागा. आम्ही या जागेजवळूनच गेलो होतो. आणि याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला डायरेक्ट DM करा, मी तुम्हाला लगेच व्हिडिओ पाठवणार आहे इथल्या जागेचा. तर चाललो आहे आता आम्ही घरी मित्र. तर कशा वाटल्या ह्या सिरीज? आणखी अशा नवीन सिरीज येणार आहेत. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करत जा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगत जा.